तर आपल्याला अनेक गोष्टी ज्या आहेत त्या जगन्नाथ होरामध्ये मिळतात. त्या कुठल्या आहेत? तर आपण एकानंतर एक आता गोष्टी पाहायला सुरुवात करूयात. आपण आलो ते बेसिक ह्याच्यावरती येतो. इकडनं जेव्हा आपण राईट क्लिक करतो, तेव्हा आपल्याला अनेक गोष्टी ज्या आहेत त्या इथे दिसतात. पहिला भाग तर आपण पाहिला, की कोणत्या-कोणत्या गोष्टीत आपल्याला पाहायच्या आहेत. प्लॅनेट्स आहेत, आउटर प्लॅनेट्स आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे पाहता येतात. तुम्ही जर इथे नीट पाहिलं, तर इथे A1, A11, A10 अशा गोष्टी दिलेल्या आहेत. हे आहेत ते आरूढ पाद आहेत. प्रत्येक भावाचे आरूढ पाद जे आहेत ते आपल्याला इथे दिसतात. जसं A11 म्हणजे काय तर लाभाचा आरूढ पाद आहे. A10 म्हणजे दशमाचा आरूढ पाद आहे. A2 चा अर्थ आहे की तो द्वितीय आरूढ पाद आहे. UL चा अर्थ असतो अ, व्यय भावाचा आरूढ पाद. त्याला आपण अ, उपपद. उपपद लग्न. थँक्यू. पूर्णपणे ब्लँक झालं होतं मी. उपपद लग्न जे आहे ते दिसतं. UL असं म्हणतंय. त्याला स्पेशल नाव दिलेलं आहे व्ययासाठी. उपपद लग्न जे आहे ते आपल्याला इथे दिसतं. या पद्धतीने आपण इथे भावांचे आरूढ पाद जे आहेत ते पाहू शकतो. याच्या आतच जेव्हा आपण क्लिक करतो, तेव्हा आपल्याला खूप साऱ्या गोष्टी दिसतात आणि ह्या फार महत्त्वाच्या आहेत आपल्यासाठी. का? कारण असा विचार करा, मी इथे लग्न जे आहे त्याच्याकडे बघतोय. अनेक वेळा आपल्याला बर्थ टाइम रेक्टिफिकेशनसाठी लग्न बरोबर आहे का नाही हे पाहावं लागतं. ते पाहण्यासाठी आपण काय करायचं, इथे पहिला ऑप्शन जो आहे, वेन विल लग्न चेंज साइन इन राशी, हे क्लिक करायचं. हे क्लिक केल्यानंतर आपल्याला कळतं की लग्न जे आहे ते 41 मिनिट आणि 27 सेकंद हे आधीचं लग्न होतं आणि 1 तास 29 मिनिटं आणि 20 सेकंदानंतर ते पुढचं लग्न होणार आहे. ह्यानी अनेक वेळा काय होतं आपल्याला पाहता येतं की आपण किती कॉन्फिडेंट आहोत या सगळ्यासाठी. किंवा आपल्याला जेव्हा D1 D9 मध्ये म्हणजे नवमांशामध्ये जर करायचं असेल तर तिथेही आपल्याला करता येतं. वेन विल लग्न चेंज इट साइन इन नवमांश. मग तिथे आपल्याला कळतं की 12 मिनिट आणि 54 सेकंदा आधीचं लग्न होतं आणि 1 मिनिट 29 सेकंदानंतर पुढचं लग्न होतं. त्यामुळे जर त्या व्यक्तीच्या ज्या घटना आहेत, त्या घटना जर आपल्याला मॅच होत नसतील, तर आपल्याला हे पुढे मागे घ्यावे लागतात. ते करण्यासाठी आपण या पद्धतीने करू शकतो. आता इथे वेन विल लग्न चेंज इट साइन हे पाहिलं. त्यानंतर इथे चेंज बर्थ टाइम हे पण करू शकतो. म्हणजे मी समजा नवमांशात आहे आणि हे नवमांश मला चुकीचं वाटतंय आणि मला पुढच्या नवमांशाकडे जायचं असेल, तर मी राईट क्लिक करतो. मूव्ह लग्न हे जे आहे टू नेक्स्ट साइन असं जेव्हा म्हणतो, तेव्हा काय होणार आहे की त्याचा नवमांश जो आहे तो बदलणार आहे. तुम्ही पाहिलं तर आता नवमांश बदललं. आधी तो धनु नवमांश होतं आणि आता त्याचं मकर नवमांश झालेला आहे. आणि जर तुम्ही इथे वर इथे पाहिलं, आधी काय होतं 8 वाजताचं त्याचं जन्म होता. आता त्यांनी टाइम तसा बदलला आहे की तो 8 वाजून 1 मिनिट आणि 30 सेकंद असं झालेला आहे आणि नवमांश त्याचा बदलला. अनेक वेळा आपल्याला बर्थ टाइम रेक्टिफिकेशनसाठी अशा गोष्टी कराव्या लागतात. आणि रॅन्डमली एखादी गोष्ट करण्याच्या ऐवजी अशा पद्धतीने आपण राईट क्लिक करून चेंज लग्न अशा पद्धतीने जेव्हा करतो तेव्हा आपण बरोबर त्या पॉइंटला पोहोचू शकतो. PVR नरसिंह राव यांनी स्वतःचा जन्म वेळ जी आहे ती ह्याच पद्धतीने रेक्टिफाय केली होती असं ते म्हणतात. म्हणजे आधीचे जे ज्योतिषी होते ते ऍक्च्युली काय करायचे तर एका दिवशी चालायला लागायचे आणि मग मनाला येईल तेव्हा उजवीकडे वळायचं, कधी दक्षिणेला जायचं, कधी उत्तरेला जायचं आणि ह्या पद्धतीने जे पूर्ण 1-2 तास ते चालायचे आणि त्याच्यावरनं परत आल्यानंतर आपली पत्रिका बघायचे आणि त्याच्यामध्ये
त्या सूक्ष्म प्राणांतर दशेपर्यंत तुम्हाला ते सगळं दिसतंय का, की मी ह्यावेळेस हे करत होतो, त्यावेळेस ते करत होतो. त्या पद्धतीने ते स्वतःचे टाईम जो आहे तो हे करायचं, रेक्टिफाय करायचं. ते स्वतः सांगतात, की त्यांनी पण अशा गोष्टी करून पाहिलेल्या आहेत आणि तेव्हा त्यांना कळालं, की त्यांच्या वडिलांनी जे टाईम सांगितलं तो अत्यंत ॲक्युरेट होतं. सांगायची गोष्ट काय आहे, की बर्थ टाईम रेक्टिफिकेशनसाठी तुम्हाला ह्या गोष्टी अनेक वेळा लागतात आणि त्या वापरून तुम्ही शकता. आता जेव्हा आपल्याला एखादा दुसरी कुंडली जर पाहायची असेल, तर D9च्या ऐवजी मला D10 पाहायची असेल, तर इकडे मी D10 सिलेक्ट करतो आणि खाली मला डायरेक्टली D10 दिसणार आहे. आता अनेक वेळा आपण भावचलित कुंडली जी असते ती मांडायची असते आपल्याला. ती पाहताना इथे की इन्फो हा जो प्रकार आहे ना खाली, त्याच्या शेजारी हाऊसेस नावाचा प्रकार आहे. इथे जेव्हा तुम्ही येता तेव्हा तुम्हाला इथे या पद्धतीने काय दिसतं, तर इथे तुम्हाला भावचलित कुंडली जी आहे, त्या भावचलित कुंडलीचे भावारंभ, भावमध्य आणि भावअंत हा जो आहे तो दिसणार आहे 12 भावांसाठी. आता बाहेर राईट क्लिक केलं तुम्ही, तर तुम्हाला कळणार आहे की ते कुठल्या-कुठल्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता. इथे तुम्ही जर पाहिलं तर सूर्य सिद्धांत, त्यानंतर श्रीपती, त्यानंतर प्लॅसिडियस किंवा कृष्णमूर्ती या पद्धतीने वेगवेगळे जे प्रकार आहेत, ते वेगवेगळ्या प्रकाराप्रमाणे तुम्हाला भावचलित मिळते. आणि ते भावचलित बघताना आपण बरेच वेळा काय वापरतो, तर प्लॅसिडस जे आहे कृष्णमूर्ती पद्धती ती सिलेक्ट करतो. मग ती सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे सगळे भाव जे आहेत ते त्या पद्धतीने कॅल्क्युलेटेड दिसतात. मग तिथे भावारंभ, भावमध्य, कस्प म्हणजे भावमध्य आणि एंड म्हणजे अंत अशा पद्धतीने तुम्हाला हे भावचलित कुंडली मांडण्यासाठी तुम्हाला दिसतात. त्याचबरोबर खाली राईट क्लिक केलं मी आणि इथे तुम्हाला भावचलित हा भाग दिसतो. तो क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे भावचलित दिसणार आहे. मात्र आपल्याला जी भावचलित लिहिण्याची पद्धत असते, की प्रत्येक आऱ्यावरती आपण त्याचे भावारंभ जो असतो तो लिहिलेला असतो किंवा भावमध्य लिहिलेला असतो. तर तो प्रकार आपल्याला इथे दिसत नाही. मात्र ते पाहायचे असतील तर आपल्याला इथे हाऊसेसमध्ये जाऊन पाहता येतं. D1ASC हा जो प्रकार आहे याचा अर्थ तो भावचलित कुंडली आहे. त्यामुळे भावचलित कुंडली सुद्धा आपल्याला इथे पाहता येते. केपीच्या पद्धतीने. केपी प्रत्येकासाठीचे तुम्हाला नक्षत्र, सबलॉर्ड अशा पद्धतीने जे गोष्टी आहेत. म्हणजे देह सबलॉर्ड पर्यंत तुम्हाला कॅल्क्युलेशन्स मिळतात. आपण अनेक वेळा सबलॉर्ड पर्यंत जातो. इथे तुम्हाला पूर्ण देहांतर दशाप्रमाणे देहांतर सबलॉर्ड पर्यंत तुम्हाला सगळ्या कॅल्क्युलेशन्स ज्या आहेत त्या करून मिळतात. त्यामुळे तुम्ही केपी वरती क्लिक केलं तर तुम्हाला केपीच्या गोष्टी दिसणार आहेत. हाऊसेसवर क्लिक केलं तर तुम्हाला भावचलित कुंडली जी आहे ती दिसणार आहे. त्यानंतर जो प्रकार आहे तो म्हणजे अंश जे आहेत ते दिसतात. म्हणजे काय? त्याला आपण अंश रूलर्स असं म्हणतो. हे सुद्धा तुम्हाला बृहत शास्त्रामध्ये दिसतात. आता तुम्ही इथे जर राईट क्लिक केलं तर तुम्हाला वेगवेगळ्या वर्गकुंडलींसाठी त्या प्रत्येक वर्गकुंडलींच्या देवता ज्या असतात त्या दिलेल्या आहेत आणि तुम्हाला बृहत होराशास्त्रामध्ये दिसतं. तुम्ही जर इथे पाहिलं तर बृहत होराशास्त्र सारावली अशी जी ग्रंथ आहेत त्या ग्रंथांना बेस ठेवून हे पूर्ण सॉफ्टवेअर बनवलेलं दिसतं आणि त्यामुळे तुम्हाला त्या ज्या ज्या गोष्टी दिसतील त्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत. उदाहरणार्थ मला D10च्या देवता पाहायच्या आहेत. तर D10च्या देवता पाहण्यासाठी मी राईट क्लिक करतो आणि D10 सिलेक्ट करतो. ते केल्यानंतर मला सगळ्यांच्या ह्या देवता दिसतात. तुम्हाला माहिती आहे की 10 देवता असतात प्रत्येक D10 साठी आणि याच्यावरनं पण सुंदर फलादेश आपल्याला करता येतो. तर हे आपल्याला इथे दिसतात. समजा मला नवमांशाच्या पाहायच्या आहेत. तर इथे वर नवमांश म्हणून आहे आणि त्यात देव, राक्षस आणि मनुष्य असे 3 तुम्हाला देवता दिसतात. त्या देवता तुम्हाला इथे
D9 साठी दिसतील. अशाच प्रकारे तुम्हाला माफ करा. त्याचप्रमाणे तुम्हाला सर्व वर्ग कुंडल्यांसाठी देवता ज्या आहेत त्या तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत. विंशांशासाठी पाहू शकता तुम्ही. त्यानंतर जो D27 आहे त्यासाठी बघू शकता. अगदी D60 साठीचे सुद्धा तुम्हाला इथे दिसणार आहेत. D60च्या ज्या 60 देवता आहेत, प्रत्येक अंशाच्या वेगळ्या देवता असतात. तर त्या देवतांप्रमाणे ह्या कुंडलीसाठी कोणत्या देवता आहेत त्या सुद्धा तुम्हाला इथे दिसतात. त्यामुळे की इन्फो मध्ये तुम्हाला सगळ्या स्पष्ट ग्रह वगैरे वगैरे दिसणार आहेत. सहम जे आहेत ते दिसणार आहेत इथे. त्यानंतर आपल्याला जर सहम पाहायचे असतील, आपण अनेक वेळा सहम सुद्धा वापरतो. तर सहम पाहायचे असेल आपल्याला तर काय करायचं, इथे राईट क्लिक करायचं आणि तुम्ही इथे पाहिलं ना तर सहमाज म्हणून जो प्रकार आहे त्याच्यावरती क्लिक करा. ते पाहिल्यानंतर तुम्हाला पुण्य सहम पासून सर्व सहम जे आहेत, जे तुम्हाला बृहत मध्ये दिसतील, तर ते सहम जे आहेत ते आपल्याला इथे दिसतात. पण कसे दिसतात तर त्यांची स्पष्ट स्फुट जे आहेत ते दिसतं. त्यानंतर नक्षत्रही दिसतं आणि आपल्याला एक जनरल सांगून ठेवलेलं आहे त्यांनी, वाचून पण आपल्याला कळतं की ते कशासाठी वापरणार आहोत आपण. त्याचप्रमाणे आपल्याला तारा जे आहेत ते बघता येतात. नवतारा जे आहेत तर ते पाहता येतात इथे. त्या व्यक्तीसाठी जसं आपण इथे पाहिलं की तो स्वाती नक्षत्र त्याचं जन्म नक्षत्र आहे. त्यामुळे त्याचे ताराचक्र जे आहे तो आपल्याला इथे दिसू शकतं. त्याचबरोबर राईट क्लिक करून आपण जर पाहिलं, अनेक ज्योतिषी जे आहेत ते फक्त D1 साठीच स्पष्ट आहे, ग्रह आहेत असे विचार नाही करत, तर प्रत्येक डिव्हिजनल चार्ट म्हणजे प्रत्येक वर्ग कुंडलीसाठी सुद्धा आपल्याला स्पष्ट ग्रह दिसतात. तर हे पाहायचे असेल तर आपल्याला D1 मधले जे स्पष्ट ग्रह आहेत, D9 मधले स्पष्ट ग्रह जे आहेत ते आपल्याला इथे पाहता येतात. आपण सहसा हे वापरत नाही, मात्र अनेक ज्योतिषी जे आहेत, ज्योतिषी परंपरा ज्या आहेत, त्या D9 मध्ये पण नक्षत्र बघतात, D10 मध्ये पण नक्षत्र बघतात. तर ते जर पाहायचे असतील आपल्याला, तर ते आपण या पद्धतीने बघू शकतो. त्याचेही आपल्याला फॅसिलिटी त्यांनी देऊन ठेवलेली आहे. त्यानंतर आपल्याला आता हे सगळं पाहिलं, पुन्हा मागे जायचं असेल, तर लॉन्जिट्यूड अँड बेसिक इन्फो ह्याच्यावर क्लिक केलं, तर पुन्हा आपल्या जुन्या आपल्या ह्याच्यावरती येऊ शकतो. याच्या व्यतिरिक्त आपल्याला बळ जे आहे ते पाहता येतात. वेगवेगळे बल असतात. ते कसे बघायचे तर इथे बारग्राफ मध्ये आधी बघूयात. इथनं मी काय केलं तर स्ट्रेंथ या टॅब वरती आलो आणि मग इथनं आधी जसं आपण अष्टक वर्ग पाहिलं होतं त्याचप्रमाणे बारग्राफ जर केलं तर तुम्हाला इथे विंशोपक बल, त्यानंतर षडबल, अशा पद्धतीने विविध बल जी आहेत ती पाहता येतात. अगदी अष्टक वर्ग बल जे आहेत तेही पाहता येतं आणि इकडनं तुम्हाला कळतं की कोणत्या ग्रहाला किती बळ आहे ते इथनं कळतं. त्यानंतर अदर स्ट्रेंथ्स ह्याच्यावरती जर गेला तर त्या व्यक्तीच्या, आणि हे फार इंटरेस्टिंग आहे, त्या व्यक्तीच्या कुंडलीप्रमाणे त्याचे कुठले कुठले योग येतात त्या योगांचीही इन्फॉर्मेशन आपल्या इथे दिसते. म्हणजे इथे जर आपण पाहिलं तर बृहत पराशर होराशास्त्रामध्ये जे विविध योग दिलेले आहेत ते सर्व योगांपैकी ह्याच्या कुंडलीमध्ये कुठले योग आहेत ते आपल्याला इथे पाहता येतात. इथनं आपण जर राईट क्लिक केलं तर इथे आपल्याला सर्व योग दिसतील. मग ह्या व्यतिरिक्त आपल्याला जर पाहायचं की मला नाभास योग कुठले त्याच्या कुंडलीत ते पाहायचे, तर राईट क्लिक केल्यानंतर इथे आपण नाभास योग बघू शकतो आणि पाश नावाचा जो नाभास योग आहे हे याच्या कुंडलीमध्ये आहे असं आपल्याला दिसतं. सर्व योग म्हटल्यानंतर त्याच्या कुंडलीतले सर्व योग जे आहेत ते दिसतात. अगदी राजयोगापासून सर्व गोष्टी आपल्याला इथे दिसतात. सुयोग आणि कुयोग हे दोन्हीचीही इन्फॉर्मेशन आपल्याला इथे दिसते आणि कळतं कसं, आपल्याला अनेक वेळा गोष्टी पाठ असतीलच असं गृहीत न धरता त्यांनी इकडे आपल्याला ते योग कसे होतात आणि त्या योगांचं फळ काय आहे ते पण दिलेलं आहे आणि ते योग कोणत्या ग्रहांमुळे आलेला आहे ते पण त्यांनी आपल्याला इथे दिलेलं आहे. हे सगळे झाले ह्या वर्ग कुंडलीमध्ये म्हणजे D1 मधले. समजा मला इतर कुंडलींमधले सुद्धा पाहायचे असतील तर ते करण्यासाठी मी ते राईट क्लिक केलं आणि सिलेक्ट वर्ग चार्ट असं म्हटलं तर इकडे आपल्याला
समजा D10 चे पाहायचे तर इथे D10 सिलेक्ट करायचं, ओके म्हणायचं आणि नंतर मला D10 मधले सुद्धा विविध योग जे आहेत ते पाहता येतात. यापैकी अनेक गोष्टी ज्या आहेत त्या एक्सपेरिमेंटल ह्या पद्धतीने आहेत. म्हणजे अनेक ज्योतिषी हे स्वतःचा रिसर्च करतात आणि त्या रिसर्चसाठी या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या वापरता येतात. हे फार इंटरेस्टिंग आहे कारण आपण विविध प्रकारे या गोष्टींचा वापर करू शकतो. ट्रेडिशनली आपण फक्त D1 याच्याप्रमाणेच पाहतो, म्हणजे राशी चक्रामध्येच फक्त आपण पाहतो. मात्र इथे तुम्हाला या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या पाहता येतात. इथे आपल्याला षडबल, त्यानंतर बृहत्पाराशर शास्त्रामध्ये शेवटच्या चार्ट्समध्ये रूप नावाचा जो भाग आहे तो पण दिलेला आहे. तर रूप सुद्धा आपल्याला इथे कॅल्क्युलेट करून दिलेली आहेत. त्यामुळे बृहत्पाराशर शास्त्रामध्ये तुम्हाला ज्या ज्या विविध गोष्टी दिसतील त्या सर्व तुम्हाला 100% ह्याच्यात पाहायला मिळतील. ह्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला 100% पाहायला मिळणार आहेत. हे झाले अदर स्ट्रेंथ बद्दलचे. त्यानंतर अष्टक वर्ग पाहिलं, अदर स्ट्रेंथ पाहिले, बारग्राफ पाहिले आपण. ह्या व्यतिरिक्त मंडेन म्हणजे इलेक्टोरल ऍस्ट्रॉलॉजी ज्याला आपण म्हणतो, याचाच अर्थ मेदिनीय. तर मेदिनीय साठी सुद्धा त्यांनी मुंडेन म्हणून जो प्रकार आहे तो एक वेगळा आपल्याला देऊन ठेवलेला आहे. तर याच्यामध्ये काय पाहता येतं आपल्याला, तर विविध प्रकारच्या ज्या गोचरीशी निगडित गोष्टी आहेत त्या तुम्हाला इथे सर्व पाहता येतात. आता ह्यातला हा भाग जो आहे तो आपण आता सोडून देऊ, कारण हे कुंडलीशी निगडित नाहीये. मात्र तुम्ही इथून विविध गोष्टी पाहू शकता. म्हणजे काय आहे तर सोलर रिटर्न म्हणजे ज्याला सोलर रिटर्न हा जो वेस्टर्न ऍस्ट्रॉलॉजीचा भाग आहे तो सुद्धा तुम्ही इथे बघू शकता. म्हणजे इथे आपण जर म्हटलं की पुढच्या वर्षीचं सोलर रिटर्न मला जर पाहायचं आहे तर ते पाहण्यासाठी मी फक्त इथनं नेक्स्ट म्हणतो आणि सोलर न्यू इयर असं जेव्हा मी टाकतो तेव्हा मला त्या पुढच्या वर्षीचा, आता तुम्ही इथे पहा तर त्याचा जन्म जो आहे तो काय होता, त्याचा जन्म होता 1986चा 96चा सॉरी. आणि आपल्याला त्यानंतर मग पुढच्या वर्षीचा जो सोलर रिटर्न आहे तो दिसतोय. त्याचा सोलर रिटर्न पुढचा जो आहे तो अगदी पुढच्याच काही दिवसांमध्ये झाला. मला समजा अशाच पद्धतीने आपण गोष्टी पाहू शकतो. मात्र मी आता जे तुम्हाला दाखवतोय त्या गोष्टी आपण जातकासाठी वापरत नाही. ह्या गोष्टी मी जसं आधी म्हटलं, ह्या तुम्ही मेदिनीयसाठी वापरता आणि मेदिनीयमध्ये तुम्हाला न्यू सोलर रिटर्न जो आहे तो बघता येतो. त्याचबरोबर आपल्याला अमांत्य कुंडली, त्यानंतर पौर्णिमांत कुंडली ह्या गोष्टी पाहू शकतो. आता लुनर न्यू मंथ म्हणजे पौर्णिमांत कुंडली, त्यानंतर न्यू लुनर डे म्हणजे अमांत कुंडली. त्याचबरोबर जेव्हा चैत्र प्रतिपदेची कुंडली मांडायची असेल मला तर लुनर न्यू इयर हा जो प्रकार आहे ह्याच्या पद्धतीने आपण बघू शकतो. ह्या व्यतिरिक्त आपल्याला ज्याला आपण स्तंभी म्हणतो, तर स्तंभी हा हे जे प्लॅनेट्स आहेत ते स्तंभी कधी होत आहेत तेव्हाची सुद्धा कुंडली मांडू शकतो आपण. कारण स्तंभी ग्रह जे आहेत त्यांची गोचर कुंडली मांडल्यानंतर ते कधी स्तंभी झाले याची गोचर कुंडली मांडल्यानंतर सुद्धा आपल्याला फलादेश करता येतो. त्यामुळे मंडेन हा जो प्रकार आहे MUNDANE मंडेन जो प्रकार आहे तो आपल्याला मुख्यतः मेदिनीयसाठी वापरला जातो. आणि इथे मिसलेनियस आहे. आता मिसलेनियस म्हटल्यानंतर आपल्याला वेस्टर्न ऍस्ट्रॉलॉजीमध्ये अनेक गोष्टी पाहायला मिळतात. जसं सोलर प्रोग्रेशन आहे, त्यानंतर विविध प्रकार आहेत. त्याच्यामध्ये आता जाऊ नकोयात, पण त्या आपल्याला पाहता येतात, तिथे पाहून सांगता येतात. आता मी मंडेन म्हटलं होतं, बॅक टू नेटल म्हणणं गरजेचं आहे. कारण आपण जेव्हा ज्या गोष्टी बदलतो तेव्हा आपल्याला बॅक टू नेटल म्हणणं अत्यंत गरजेचं असतं. आणि मग तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी ज्या त्या पाहता येतात. आता आपण चक्र ह्या गोष्टीवरती जाऊयात. इथे तुम्ही 6 वेगवेगळ्या प्रकारचे ज्या कुंडली आहेत त्या एक साथ एकाच वेळेस बघू शकता.
राईट क्लिक केल्यानंतर तुम्ही ठरवू शकता की ह्या विविध षोडश वर्ग कुंडल्यांपैकी नक्की कोणती वापरायची. आता त्यांनी फक्त षोडश कुंडल्यांपर्यंतच थांबलेले नाहीयेत, तर D81, D108 आणि D144 हे पण देऊन ठेवलेलं आहे आपल्यासाठी. पुढे मिक्स्ड टू वर्ग हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये आपण दोन कुंडली एकत्र पाहता येतात. मग आतली ही D1 आहे आणि बाहेरची जी आहे ती नवमांश कुंडली आहे. अशा पद्धतीने आपल्याला मिक्स्ड चार्ट अनेक वेळा पाहता येतात. याच्या व्यतिरिक्त कालचक्र, सर्वतोभद्र चक्र. आता सर्वतोभद्र चक्र पाहताना इथे फक्त तुम्हाला इंग्रजीमध्येच सगळ्या गोष्टी दिसणार आहेत. हा फक्त छोटासा ड्रॉबॅक आहे याचा. मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये तुम्हाला इथे सर्वतोभद्र पाहता येत नाही. मात्र थोडासा विचार करून आणि थोडंसं यूज टू झाल्यानंतर तुम्ही हे सर्वतोभद्र नीट वाचू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला कोटचक्र दिसतं. त्यानंतर चंद्रकलानल, सूर्यकलानल चक्र जी आहेत ती दिसतात. सुदर्शन चक्र जे आहे ते दिसतं. त्यानंतर शूलचक्र जे आहे ते पाहता येतं. त्रिपताकी जे आहे ते सुद्धा पाहता येतं. त्यामुळे त्यांनी विविध प्रकारचे चक्र जे आहेत ते तुम्हाला इथे दाखवलेले आहेत. अशा प्रकारे हा जो पहिला चक्राज नावाचा जो भाग आहे त्या चक्रज मध्ये आल्यानंतर तुम्हाला हे सगळे विविध गोष्टी ज्या आहेत त्या पाहता येतात. आता बेसिकचा विचार केला आपण तर ह्याच्यामध्ये सुद्धा अजून काही गोष्टी आहेत. त्या काही गोष्टी म्हणजे काय आहेत तर जे नवीन अभ्यासक असतात त्यांच्यासाठी पण त्यांनी खूप छान सोय आपल्यासाठी करून ठेवली. काय सोय करून ठेवली आहे? समजा मी चंद्र ह्याच्यावरती राईट क्लिक केलं. तर हे चंद्रावरती राईट क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे खाली पाहिलंत ना तर रिलेशनशिप नावाचा जो प्रकार आहे तो दिसतो आणि तो पाहिल्यानंतर मी समजा त्याच्यावरती क्लिक केलं तर मला इथे दिसतं की थांबा इथे नाही. मी समजा चंद्रावरती क्लिक केलं आणि हायलाइट राशीज म्हणून म्हटलं आणि त्याच्यानंतर आपण जर पाहिलं इथे ऍस्पेक्टेड बाय राशी म्हणजे राशी दृष्टी कोणाकोणावरती आहे ते क्लिक केलं ना तर आपल्याला इथे सगळ्या राशी दृष्टी ज्या आहेत त्या दिसतात. म्हणजे चंद्राची राशी दृष्टी ह्या आणि ह्या भागावरती पडते. मी जर त्या चंद्रावरती सोमवरती राईट क्लिक केलं हायलाइट राशी म्हटलं आणि त्याच्यामध्ये आणि त्याला राईट क्लिक केल्यानंतर हे थोडंसं अवघड जातं आपल्याला सुरुवातीला कारण त्यांनी खूप ऑप्शन्स दिलेले आहेत. राईट क्लिक केल्यानंतर थोडं इकडे तिकडे झाल्यानंतर गोष्टी हलतात. त्यानंतर त्यांनी दुसरं जे सांगितलं आहे ते ऍस्पेक्टेड बाय प्लॅनेट्स म्हणजे ग्रहदृष्टी जे आहेत ते पण पाहता येतात. मग चंद्राची ग्रहदृष्टी फक्त बुधावरती आहे हे आपल्याला कळतं. त्यानंतर मी समजा चंद्रावरती राईट क्लिक केलं आणि हायलाइट राशीज म्हटल्यानंतर आपल्याला अजून गोष्टी काय दिसतात तर अर्गला आणि विरोध अर्गला ज्या आहेत त्या पण पाहता येतात. जैमिनीमध्ये आपल्याला मुख्यत्वे जैमिनीमध्ये खरं ते पाराशरीमध्ये पण आहे अर्गला या पाहता येतात. मग चंद्राच्या ह्या स्थानांवरती अर्गला आहे आणि पुन्हा जर आपण विचार केला हायलाइट राशीज म्हटलं आणि विरोध अर्गला जर म्हटल्या तर ह्या विरोध अर्गला ज्या आहेत त्या चंद्रामुळे येतात. आता अर्गला विरोध अर्गला याचा उपयोग आपण तसं म्हटलं तर दशांमध्ये फार चांगल्या पद्धतीने आपण करतो हे आपल्या सर्वांना माहिती असेलच. त्यामुळे नवशिक्यांसाठी सुद्धा त्यांनी खूप सुंदर अशा छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. तुम्ही इथे प्लॅनेट्स इन मरणकारक स्थान हा जो प्रकार आहे तो पण क्लिक बघू शकता. हे सगळं एखाद्या कुंडलीवरती राईट क्लिक करायचंय तुम्हाला आणि मग प्लॅनेट्स इन मरणकारक स्थान म्हटलं तर आपल्याला कळतं की मरणकारक स्थानामध्ये कोण आहे. D1 मध्ये बुध जो आहे तो मरणकारक स्थानात आहे कारण तो सप्तमात आणि गुरु जो आहे तो मरणकारक स्थानात आहे कारण तो तृतीयात आहे. त्यामुळे तुम्हाला मरणकारक स्थान जे आहेत ते पण पाहता येतात. या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला एकदम सुरुवातीला पाहिल्या कळतात आणि अनेक जे नवीन ज्योतिषी आहेत त्यांना या गोष्टी लक्षात यायला पाठ करायला
समजण्यासाठी ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या फार उपयोगी पडतात. त्या व्यतिरिक्त आपल्याला हा जो भाग आहे हे पाहणं थोडंसं अवघड जातं आपल्याला. मात्र दृष्टी ज्या आहेत त्या कुठल्या प्रकारच्या आहेत ते पाहण्यासाठी सुद्धा तुम्ही मी जसं इथे राईट क्लिक केलं आणि ऍस्पेक्ट टेबल विथ रिलेशनशिप्स असं जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याला कळतं की याचे कुठल्या पद्धतीने दृष्टी आहेत त्या दृष्टी ज्या आहेत त्या ग्रहांप्रमाणे पण आहेत आणि त्या दृष्टी ज्या आहेत त्या भावांप्रमाणे पण आहेत, या तुम्हाला दिसतात. आता हे कॅल्क्युलेशन जे आहेत ते स्वतः करून देतात आपल्याला. त्या व्यतिरिक्त इथे जेव्हा चूज अ व्ह्यू असं जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला इथे काय दिसतं तर स्टँडर्ड ग्रह विथ ग्रह आरूढ. आता तुम्ही स्टँडर्ड व्ह्यू म्हटला म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला भाव आरूढ दिसतात. तुम्हाला ग्रह आरूढ पाहायचे असतील तर तेव्हा तुम्ही स्टँडर्ड व्ह्यू विथ ग्रह आरूढ म्हणायचं आणि इथे पाहिलं तर तुम्हाला एल पासून सगळ्या गोष्टी दिसतात. हे जे आहेत ते ग्रह आरूढ आहेत म्हणजे L4 म्हणजे माफ करा चतुर्थाचा ग्रह आरूढ आहे. त्यानंतर L11 म्हणजे लाभाचा ग्रह आरूढ आहे. आपल्याला बृहत पराशर होराशास्त्रामध्ये ग्रह आरूढ कसे काढायचे ते पण दिलेले आहेत आणि भाव आरूढ कसे काढायचे ते पण सुरुवातीच्या काही चॅप्टर्स मध्ये दिलेले आहे. आणि जैमिनीमध्ये याचा उहापोह जास्त केलेला आहे. त्यामुळे तुम्ही ग्रह आरूढ पाहू शकता, भाव आरूढ पाहू शकता किंवा तुम्ही स्टँडर्ड म्हणता ना इथे व्ह्यू बॉडीज मध्ये स्टँडर्ड जेव्हा म्हणता तेव्हा तुम्हाला फक्त म्हणजे बाय डिफॉल्ट हे भाव आरूढ जे आहेत ते पाहायला मिळतात. त्याच पद्धतीने तुम्ही विविध भाग जे आहेत ते पाहू शकता. चंद्रापासूनचे आरूढ सुद्धा तुम्हाला पाहता येतात. सूर्यापासूनचे आरूढ सुद्धा बघता येतात. असे विविध ऑप्शन्स जे आहेत ते तुम्हाला दिलेले आहेत आणि हे अनेक वेळा एक्सपेरिमेंट रिसर्च याच्यासाठी केले जातात. पण आपल्याला वापरायचे आहेत ते म्हणजे ग्रह आरूढ आणि भाव आरूढ हे जास्त करून आपल्याला वापरावे लागतात. आपण जर बोलत नसाल तर म्यूट करावे प्लीज. धन्यवाद. हे विविध भाग जे आहेत ते आपल्याला इथे दिसतात. आतापर्यंत आपण काय पाहिलं तर वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या पाहिल्या. हे ऍडिशनल आपल्याला फीचर्स जे आहेत ते दिलेले आहेत. मध्यभागी जर मी इथे राईट क्लिक केलं तर आपल्याला अजून काही गोष्टी पाहायला मिळतात. जसं पुष्कर नवमांश आणि पुष्कर भाग हा इथे भाग आहे. तो क्लिक केल्यानंतर आपल्याला कोणते ग्रह कोणत्या पुष्कर नवमांशात आहेत का या पद्धतीने आपल्याला दिसतं. तसंच राईट क्लिक केल्यानंतर आपल्याला चरकारक जे आहेत ते चरकारक सुद्धा पाहायला मिळतात. हे चरकारक आपल्याला आता मी राईट क्लिक करून लॉन्जिट्यूड्स म्हटलं तर इथे पण आपल्याला चरकारक बाय डिफॉल्ट दिलेले आहेत. त्यांनी चरकारक कसे दिलेले आहेत तर AK म्हणजे आत्माकारक, AMK म्हणजे अमात्यकारक, त्यानंतर MK म्हणजे मातृकारक, BK म्हणजे भ्रातृकारक, DK म्हणजे दाराकारक, PIK म्हणजे पितृकारक, GK म्हणजे ज्ञातिकारक आणि PK म्हणजे पुत्रकारक. तर ह्या पद्धतीने आपल्याला विविध अष्टचरकारक जे आहेत ते पाहतात. काही ऍडिशनल ऍडव्हान्स सेटिंग्स असतात त्या प्रेफरन्सेस मध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. ते आहेत कॅल्क्युलेशन्सच्या साठीचे. आता तुम्ही जर इथे पाहिलं तर कॅल्क्युलेशन्स रिलेटेड टू कॅल्क्युलेशन्स वरती पहिले सिद्धांत आणि अयनांश ह्या ज्या दोन गोष्टी आहेत त्या आपण सर्रास बदलू शकतो आणि आपल्याला ते वापरता येतात. आधी सिद्धांताकडे जाऊयात. सिद्धांतावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दृक सिद्धांत ह्याच्यामध्ये बघा दृक सिद्धांत आणि सूर्य सिद्धांत ह्या दोन प्रकारचे सिद्धांतांवरचे कॅल्क्युलेशन तुम्हाला दिसतात. आपण दृक सिद्धांत जो आहे तो वापरतो. लाहिरी अयनांश
आणि दृक सिद्धांत ह्या पद्धतीने आपण सगळे कॅल्क्युलेशन्स करतो. त्याच पद्धतीने आपण जर प्रेफरन्सेस मध्ये रिलेटेड टू कॅल्क्युलेशन्स आणि अयनांश म्हटलात तर बाय डिफॉल्ट आपल्याला ट्रू लाहिरी चित्रापक्षीय अयनांश हे दिसतं. त्याच्या व्यतिरिक्त ट्रॅडिशनल लाहिरी, त्यानंतर पुष्य पक्षीय अयनांश, रमण अयनांश, कृष्णमूर्ती अयनांश असे विविध अयनांश अगदी सायन पर्यंतचे सर्व अयनांशांचे कॅल्क्युलेशन्स आपल्याला इथे त्यांनी दिलेले आहेत. हे फार इंटरेस्टिंग आहे. जे ऑथर आहेत म्हणजेच PVR नरसिंह राव आहेत, त्यांचं म्हणणं आहे की पुष्य पक्षीय अयनांश हे त्यांना अधिक उपयुक्त आहे अशा पद्धतीने त्यांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे ते लाहिरी आणि पुष्य पक्षीय या दोघांचा वापर करतात. आपण ट्रू लाहिरी हा वापरायचा आहे, बाय डिफॉल्ट तोच असतो. आता अजून दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे माफ करा, सर कुंडली मिलनचं सांगता का? कुंडली मेलनचं खरं ह्याच्यामध्ये जास्त नाहीये. इथे हे जे भाग आहे ना, हा भाग इथे असे 2 जण दाखवलेत, होरोस्कोप मॅचिंग म्हणून जो म्हणतो आपण, त्याच्यावरती क्लिक करायचं आणि ते केल्यानंतर आपल्याला फक्त इथे आता हा पुरुष आहे आपण म्हटलं तर इथे ब्राईड म्हणून बाय डिफॉल्ट येईल. इथे समजा मी म्हटलं की रोहिणी नक्षत्र आहे आणि तृतीय चरण आहे असं जर म्हटलं आणि मी ओके म्हटलं तर आपल्याला इथे स्वाती आणि रोहिणी यांच्यासाठीचे गुण जे आहेत ते दिसतात आणि मग ते फक्त एवढं सांगतात की काय कुठल्या पद्धतीचं हे विवाह आहे. त्यामुळे इथे छोट्या जनरल आयडिया मिळण्यासाठी अशा पद्धतीने गुणमिलन आपल्याला इथे पाहता येतं. आपल्याला पूर्ण योग्य पद्धतीने गुणमिलन जर करायचं असेल तर दोन्ही कुंडल्या एकानंतर एक मांडायच्या असतात आणि मग त्या पाहून आपण गुणमिलन करू शकतो. आतापर्यंत आपण गोष्टी पाहिल्या पण इथे कुठेही सेव्ह केलेलं नाहीये. आपल्याला जर ह्या व्यक्तीची कुंडली सेव्ह करायची असेल तर इथे हे सेव्हचं बटन आहे, त्या सेव्हच्या बटनला क्लिक करायचं. ते झाल्यानंतर मी समजा म्हटलं की जातक 1 असं मी आता सध्या म्हणतो, आता सेव्ह करायचं. तर ह्या व्यक्तीची कुंडली जी आहे ती सेव्ह झाली. मला समजा आत्ताची कुंडली बघायची असेल तर इथे न्यू म्हणून जो प्रकार आहे तो हा पहिलाच, ह्याच्यावरती क्लिक करायचं आणि मला ह्या क्षणीची कुंडली जी आहे ती दिसणार आहे. तुम्ही जर पाहिलं तर या क्षणीची कुंडली आता त्यांनी मांडलेली आहे. आता मला त्या व्यक्तीची कुंडली पुन्हा उघडायची आहे तर इकडे ओपन म्हणून प्रकार करायचा आणि इथे आपण काय जातक या पद्धतीने नाव टाकलं होतं. तर ते म्हटल्यानंतर मला इथे जातक दिसतं. ओपन म्हणायचं आणि मी जेव्हा ओपन म्हणतो तेव्हा मला पुन्हा त्या व्यक्तीची कुंडली जी आहे ती पाहता येते. त्यामुळे सेव्ह, ओपन या पद्धतीने आपण ह्या गोष्टी पाहू शकतो. ह्या व्यतिरिक्त आपल्याला आपण वेगवेगळे सहम पाहिले, पण आपण सुद्धा आपले स्वतःचे सहम इथे डिफाईन करू शकता. ते पाहण्यासाठी इथे SPKH असं नावाचं बटन आहे, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपण स्वतःचे सहम जे आहेत किंवा सहम म्हणता नाही येणार पण असे स्पेशल पॉइंट्स आपल्या रिसर्चसाठी आपण बनवू शकतो आणि ते आपण इथे टाकू शकतो. हे सर्व ज्योतिषांच्या रिसर्चसाठी त्यांनी ऍडिशनल गोष्टी करून दिलेल्या आहेत. तसंच दशांमध्ये जर आपण विचार केला तर आज आपल्याला विंशोत्तरी दशा दिसते, पण विविध प्रकारच्या दशा ज्या आहेत त्या आपण पाहता येतात. राईट क्लिक करायचं, राईट क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बघा विंशोत्तरी दशा, अष्टोत्तरी दशा, कालचक्र दशा, योगिनी दशा, त्यानंतर द्विसप्तती समदशा, षष्ठ्यांशिनी दशा, द्वादशोत्तरी दशा, अशा विविध दशा ज्या आहेत या स्पेशल दशा आपल्याला बृहत्पराशर होराशास्त्रामध्ये दिसतात. या सर्व तुम्हाला पाहता येतात. आता ह्या ज्या गोष्टी आहेत यांना पाहून तुम्ही विविध दशा ज्या आहेत त्या पाहता येतात. आता
इथे रिसर्चसाठी त्यांनी अनेक विविध गोष्टी दिलेल्या आहेत. आता मी विंशोत्तरी दशा पाहिली तर ती चंद्रापासून बघता येते, सुरू करता येते किंवा क्षेम ताऱ्यापासून सुरू करता येते किंवा एखाद्या स्फुटापासून सुरू करता येते. हे जे विविध भाग आहेत, हे विविध भाग म्हणजे रिसर्चचे पॉइंट्स आहेत. हे आपल्याला आता वापरायची गरज नाहीये. त्या व्यतिरिक्त आपल्याला इथे राशी म्हणजे D1साठीच्या विंशोत्तरी दशा पाहता येतात. त्याचप्रमाणे सर्व वर्गकुंडल्यांसाठी सुद्धा तुम्हाला इथे दशा पाहता येतात. अनेक ज्योतिषी जे आहेत ते वर्गकुंडल्यांच्या दशांना मांडून अगदी अचूक असं फलादेश करता येतो. उदाहरणार्थ आपला प्रश्न होता तो करिअर संबंधी होता, त्यामुळे मी D10 सिलेक्ट केलं आणि ओके म्हटलं. तर आता आपल्याला ही जी विंशोत्तरी दशा दिसतीये ती D10च्या संबंधितली विंशोत्तरी दशा आहे. आणि समजा मी पुन्हा आलो कुठनं होतो तर आपण इकडे ऑप्शन्स वरती होतो. ऑप्शन्स वरनं मी पुन्हा दशांशानंतर D1 म्हटलं तर आपल्याला D1च्या म्हणजेच राशी कुंडलीच्या ज्या दशा आहेत त्या पाहता येतात. आपण अनेक वेळा ह्या स्पेशल दशा ज्या आहेत त्या वापरत नाही. त्यामुळे पण बृहत्पराशर होराशास्त्रामध्ये ह्या ज्या द्विसप्तती समदशा, त्यानंतर चतुष्टायिनी समदशा, षोडशोत्तरी दशा ह्या कधी वापरायच्या, कोणत्या जातकासाठी ऍप्लिकेबल आहेत, हे सर्व काही तुम्हाला दिलेलं असतं. त्यामुळे एखाद्या जातकाला ते अप्लाय होत असेल तर त्या तुम्ही वापरून पुढे जाऊ शकता. जसं आपल्याला या उडू दशा आहेत, नक्षत्र दशा आहेत, त्याचप्रमाणे राशी दशा सुद्धा आपल्याला इथे दिसतात येईल. तर राशी दशा ज्या आहेत त्या पण आपल्याला इथे पाहायला मिळतात. आता विविध प्रकारच्या राशी दशा ज्या आहेत त्या आपल्याला दिल्या आहेत. जसं मंडूक दशा, स्थिर दशा किंवा नारायणी दशा, नारायण दशा. तर उदाहरणार्थ आपण नारायण दशा बघूयात. तर नारायण दशा ही सुद्धा आपल्याला पाहता येते. राशी दशा ज्या आहेत त्या सुद्धा अनेक ज्योतिषी वापरतात. जसं इथे आपण नक्षत्र दशा वापरतो त्याचप्रमाणे म्हणजे उडू दशा वापरतो, त्याचप्रमाणे आपल्याला राशी दशा ज्या आहेत त्या आपण वापरता येतात. त्याच्या पलीकडे काही विविध प्रकारच्या दशा आहेत त्या सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळतात. त्या कुठल्या तर त्याची मोठी लिस्ट आहे. मूळ दशा, नैसर्गिक दशा, तारा दशा, कालदशा, चक्रदशा, या पद्धतीने प्रत्यंतरी, सुदर्शन दशा, माफ करा, तिथी अष्टोत्तरी दशा, या विविध प्रकारच्या दशा ज्या आहेत त्या तुम्हाला ऍडिशनली पाहता येतात. त्यामुळे आपण जेव्हा दशांचा विचार करतो तेव्हा फक्त अष्टोत्तरी किंवा विंशोत्तरी याच्याही पलीकडे अनेक विविध प्रकारच्या दशा ज्या आहेत त्या आपल्याला इथे ह्यात पाहता येतात. आपण आता अनेक गोष्टी पाहिल्या, म्हणजे हे कसं वापरायचं, त्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या ऑप्शन्स कसे पाहायचे हे सर्व आपण पाहिलं. ह्याच्या व्यतिरिक्त अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही समजा बेसिक मध्ये राईट क्लिक केलं तर तुम्हाला इथे प्रत्येक नवीन ऑप्शन नवीन नवीन गोष्टी दाखवतं. हे तुम्ही स्वतः पाहू शकता. उदाहरणार्थ आपण जो 64वा नवमांश आणि 22वा द्रेशकाण म्हणतो तर तो सुद्धा तुम्हाला इथे पाहता येतो आणि तो विविध पॉइंट्स पासून बघता येतो. जसं नवमांश 64वा नवमांश आहे किंवा आपण ज्याला चंद्रापासूनचा 64वा नवमांश, चंद्रापासूनचा 22वा द्रेशकाण, ह्या सर्व गोष्टी आपल्याला दिसतात. म्हणजे वरचे जे भाग आहेत ते लग्नापासूनचे, खालचे जे भाग आहेत ते तुम्हाला ह्याच्यापासूनचे आहेत, चंद्रापासूनचे आहेत. अशा पद्धतीने आपण पाहू शकतो. पुन्हा मागे जाण्यासाठी लॉन्जिट्यूड्स अँड बेसिक इन्फो ह्याच्यावरती जायचं. पुढे समजा मी आता होराचा विचार केला. आता तुम्ही म्हणाल होरा पाहिलं तर होरामध्ये D2 जो असतो होरा तो सर्वांमध्ये नसतो, तो फक्त कर्क आणि सिंह या दोनच राशींमध्ये असतो. मात्र तुम्ही जर ह्याच्यावरती राईट क्लिक केलं होरावरती तर तुम्हाला विविध प्रकारचे जे होरा चार्ट्स आहेत ते पाहतायत.
माफ करा मला. तर ते तुम्हाला इथे पाहता येतात. अ, तुम्ही जेव्हा आता होरावरती आहोत ना आपण, तर बघा होराच्या पुढे तुम्हाला असं ऑप्शन आला. त्या होरामध्ये तुम्ही सांगू शकता की पराशर होरा बघायचा का ट्रॅडिशनल होरा बघायचा का जगन्नाथ होरा बघायचा. एकाच वर्ग कुंडलीसाठी तुम्हाला एवढे सगळे प्रकार आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 प्रकारचे तुम्ही पाहू शकता. आपल्याला जे माहिती आहे तो ह्या प्रकारचा असतो. येईल. हा, तर आपल्याला हा प्रकार माहिती असतो जिथे आपल्याला कर्क आणि सिंह या 2 राशींमध्ये असतात. आपल्याला वेगवेगळे पद्धती पाहायच्या असतील तर तो आपण चूज करून इथे सिलेक्ट करू शकतो. किंवा मी समजा आता D10 चा विचार केला, तर D10 साठी मला एवढे सगळे प्रकार आहेत. या 5 प्रकारांनी आपण कॅल्क्युलेशन्स करू शकतो. त्यांनी प्रत्येक वर्गकुंडलीसाठी तुम्हाला माहिती असलेले विविध प्रकार जे आहेत कॅल्क्युलेशनचे ते देऊन तुम्हाला इथे खूप सारे ऑप्शन्स देऊन ठेवलेले आहेत. त्यामुळे हा एक रिसर्च साठीचा पण खूप सुंदर ऑप्शन आहे आपल्यासाठी. बरेचशी पुस्तकं पण आहेत संजय रथ यांची. त्याच्यामध्ये तुम्हाला या विविध प्रकारच्या कॅल्क्युलेशन्सचे उपयोग कुठे करायचे ते पण दिसतं. म्हणजे हे असंच त्यांनी दिलंय अशातला प्रकार नाहीये. तर ट्रेडिशनल जो प्रकार आहे ज्याला आपण पारंपरिक पद्धत आहे ते पारंपरिक पद्धतीचे तुम्हाला सर्वत्र मिळतात. मात्र हे विविध प्रकार जे आहेत ते विविध प्रकार कसे वापरायचे याच्याबद्दलची त्यांचा एक डिव्हिजनल चार्ट्स नावाचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला खूप सुंदर इन्फॉर्मेशन मिळेल. अशा पद्धतीने तुम्हाला अनेक गोष्टी ह्या जगन्नाथ होरामधल्या वापरता येतात. मी आत्ता इथे थांबेन. आपले काही प्रश्न असतील तर ते मला सांगा. नमस्कार सर. नमस्कार. मोराणकर बोलतोय. हा सर मला महादशांबद्दल एक प्रश्न आहे. आपण विश्वोत्तरी महादशा जेव्हा आपण याच्यामध्ये कॅल्क्युलेट करतो, आता समजा आता एखाद्याचा मकर राशीमध्ये चंद्र आणि श्रवण नक्षत्रात दशा आहे, तर महादशा कॅल्क्युलेट करताना ते श्रवण नक्षत्र त्या राशीमध्ये ज्या दिवशी सुरू झालं त्या दिवसापासूनची महादशा देतो. जन्मतारखेची जी तारीख असेल त्या तारखेपासून आपल्याला महादशा अपेक्षित असते. तो प्रकार इथे कसा ऍडजस्ट करायचा ते समजत नाही. आपण तसंही महादशा जी असते ती सुरुवात जेव्हा होते तिकडनंच बघता येते. मात्र तुम्हाला जर तसं पाहायचं असेल, उदाहरणार्थ या व्यक्तीबद्दलच बोलू आपण. या व्यक्तीचा जन्म आहे 5 एप्रिल 1996, पण महादशा जी आहे ती 88 पासूनची आहे. आपण इकडनं लोकेट अँड इव्हेंट म्हणायचं. त्यानंतर इथे 5 एप्रिल आणि 1996 असं जेव्हा म्हणतो आणि त्या व्यक्तीचा जन्म झाला होता 20 आणि 00 पासून, हे जेव्हा मी म्हणतो आणि ओके म्हणायचं आणि इथे तुम्ही अगदी देहांतर दशेपर्यंत जाऊ शकता. ओके म्हटलात की तुम्हाला त्याची जन्मतःची दशा जी आहे ती दिसते. थोडासा स्लो आहे. तर बघा इथे राहू शनी अशा पद्धतीने त्याची जन्मतः दशा होती. महादशेची सुरुवातीची जे दिवस असतो ती जन्मतारखेचे दिवस आणि महादशेची दिवस एकच आली पाहिजे असं मला म्हणायचं. ती आली आहे का इथे? तसं नसतं खरं तर. तुम्ही कुठलेही इतर सॉफ्टवेअर घेतले तर तिथे पण तुम्हाला खरं तर सुरुवातीपासूनच दाखवलेलं असतं, पण इथे तो सेटिंग नाहीये. ते पहिल्यापासूनच दाखवतात. जेव्हा आपण मॅन्युअली कॅल्क्युलेट करतो तेव्हा भुक्त देश आणि भोग्य देश आपण जेव्हा काढतो आणि त्या दिवसापासूनची काढतो ना, जन्म दिवसापासूनची. आणि माझ्या अंदाजाने कुंडली 2018 नंतर पाराशरी बरं त्याच्यामध्ये तसंच देतात असं माझा. नाही, यात ऑप्शन्स नाहीये. तिकडल्यांचं ऍस्ट्रो कॉम्प्युट जे आहे सर्वतोभद्रासाठी त्याच्यात सुद्धा तोच म्हणजे माझ्या बघण्यात तरी तसं आलंय. फक्त मला याच्यात ऍडजस्ट कसं करायचं ते समजत नाही. माझ्या अंदाजाने त्याच्या बाजूला ऑप्शन जो भाग दिलेला आहे क्विक इन्फो आणि ऑप्शन, त्या ऑप्शनच्या इथे खाली डेट्स काहीतरी ऍडजस्ट करायच्या असं मला कोणीतरी सांगितलं होतं. डेट शिफ्ट करणं जो प्रकार असतो तो खूप वेगळा आहे.
तो प्रकार खूपच वेगळा आहे, तो इथे वापरता नाहीये. मात्र इथे त्यांचं कम्प्युटेशन जे असतं ते सुरुवातीपासूनच असतं. तुम्हाला ते त्या पद्धतीने देत नाही. अच्छा. ते जे शिफ्ट म्हणून जे आहे ना, शिफ्ट डेट्स, हा हा. त्यांचा एक कुठे आहे बरं, शिफ्ट दशा डेट्स हा जो प्रकार आहे ना, तर हा शिफ्ट दशा डेट्स हा फार वेगळा प्रकार आहे. म्हणजे ते कॅल्क्युलेशन मध्ये तेवढे दिवस, तेवढे तास आणि तेवढे मिनिट्स ऍड करतो आणि हे ऍड केल्यानंतर मग तो ते पुढे जातो. तिथे तसं करू नका, कारण हे जे शिफ्ट डेट्स म्हणून जो प्रकार आहे तो अयनांशाला मॅच करणारी गोष्ट असते. म्हणजे अयनांश बदलतात आणि त्याच्यामध्ये छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे कॅल्क्युलेशन मिस्टेक्स होतात, तर त्या कॅल्क्युलेशन मिस्टेक्सना ऍडजस्ट करण्यासाठी इथे शिफ्ट ऍड सबट्रॅक्ट हा प्रकार आहे. आपण आपल्यासाठी तो पुढे घेऊन जाऊ शकतो, पण तो तसा करू नका. कारण स्वतः पी.व्ही.आर. नरसिंहराव ज्यांनी हे सॉफ्टवेअर बनवलंय, त्यांचं म्हणणं आहे की दशाचे कॅल्क्युलेशन शिफ्ट करण्यासाठीचा हा प्रकार आहे. हा भुक्त आणि भोग्य काढण्यासाठीचा प्रकार नाही. तुमचे सगळेच कॅल्क्युलेशन पुढचे तेवढ्या दिवसांनी पुढे जातात. त्यामुळे तसं करू नका. अच्छा. कोणाचा तरी हातवर होता. बोला. सर, मला प्रिंट ऑप्शन मध्ये जरा माहिती हवी होती की चक्राज मध्ये आपण जे आपल्याला जी वर्गकुंडल्या हव्या आहेत, ज्या 6 येतात, पण ह्याचा मला प्रिंट मध्ये मिळाले नाही. म्हणजे त्यांचे जे ठराविक आहे त्या सगळ्या येतात, तसं नकोय, तर काय करायचं? एक सेकंद. त्याचे ना मोड आहे एक. तर इथे जेव्हा तुम्ही इन्क्लूड पेजेसवर प्रिंटआउट म्हणता, तेव्हा तुम्ही सांगू शकता. इथे जर पाहिलं ना, प्रेफरन्सेस रिलेटेड टू डिस्प्ले, पेजेस इन्क्लुडेड इन प्रिंटआउट्स, आणि ह्याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता काय काय हवं आणि काय काय नको. तुम्ही षोडश वर्ग घेऊ शकता. पण आता फॉर एक्झाम्पल सर, मला म्हणजे वरती D1, D9, D10 ठेवले, पण खाली मला D6, D3 आणि D60 घ्यायची असेल, तर तसं येत नाही. म्हणजे ह्याचा जो ग्रुपिंग त्यांनी दिलाय तसे त्या सगळ्या त्याच आहेत. पद्धतीने येतं. त्यांनी तेवढा चेंजेस करून दिलेले नाही आहेत आपल्याला. अच्छा, म्हणजे मला ज्या वर्गकुंडल्या नकोय त्या पण येतात प्रिंट आउट मध्ये. हो, पण त्यांनी तेवढा तसेच ऑप्शन दिले. त्याला पुढे कस्टमायझेशन नाही दिलेलं त्यांनी. ओके, ठीक आहे. हो. प्रिंटिंग बद्दल आपण बोललो नव्हतो, मात्र इथे प्रेफरन्सेस रिलेटेड टू डिस्प्ले असं जेव्हा म्हणतो आणि इथे ऍस्ट्रोलॉजर्स नेम अँड ऍड्रेस हे जेव्हा टाकतो, तेव्हा आपण इथे टाकू शकतो ज्योतिषाचं नाव, पत्ता, फोन नंबर हे टाकू शकता तुम्ही. उदाहरणार्थ व्हॉटएव्हर, आणि मग त्यानंतर इथे मी फोन नंबर दिलेला आहे वगैरे वगैरे असं जेव्हा म्हणतो. आणि त्यानंतर इथे प्रेफरन्सेस मध्येच रिलेटेड टू डिस्प्ले आणि यापैकी मला अजून बाकीच्या गोष्टी नको आहेत. मला हे चार्ट्स हवे आहेत आणि एवढे बेसिक हवेत मला. आणि हे म्हटल्यानंतर मी जेव्हा ओके म्हणतो आणि इकडनं प्रिंट म्हणतो, ओपन नाही झालं ते, पण इथे तुम्हाला प्रिंट दिसतो. म्हणजे सर, ते उदाहरणार्थ प्रिंट
प्रिंट कमांड आहे ना ती कॅन्सल करा म्हणजे तुम्हाला ते दिसेल. हो ऍक्च्युली त्यांनी सेव्ह केलं माझ्यासाठी आणि सेव्ह केल्यामुळे मला तिथे जाऊन ते बघावं लागेल, बाकी काही नाही. आता आता हे प्रिंट कमांड इथे प्रिंटर जो आहे ना तो कॅन्सल करा. हो, इथे ऍक्च्युली प्रिंट प्रिव्ह्यू म्हणून प्रकार असतो, आहे. तो जेव्हा आपण करतो आता तेव्हा हे सुद्धा कॅन्सल आपल्याला करा. दिसतं. हे कॅन्सल करा. हा आता हे तुम्हाला प्रिंट दिसेल बघा. इथे आपल्याला या गोष्टी दिसतील. मग आपल्याला इथे प्रिंटिंगचे जे विषय आहेत ते संपूर्ण इथे दिसतात. माझ्याकडे चांगला प्रिंटर सेटअप नाहीये, त्यामुळे बऱ्याच गोष्टी अशा विचित्र दिसतील आपल्याला. तुमच्या इथे तुम्ही प्रिंट करून बघू नाही शकता. असंच दिसतं, फक्त काय आहे ह्याच्यामध्ये चार्ट दिसतात आपल्याला आणि दशा दिसतात, पण बाकीचं जे आहेत की योग कुठले आहेत किंवा ग्रह किती ते अंशांवर फार आहेत, हे होतं, ते चांगलं दिसत नाही तिथे. हा ते दिसत नाही याच्यात. पण हा एक फ्री सॉफ्टवेअर आहे, सर्वांसाठी खुला केलाय, त्यामुळे होय. अनेक गोष्टी आपल्याला इथे मिळाल्या आहेत. त्यामुळे काही गोष्टी आपण हे करू शकतो, इग्नोर करू शकतो. फाईलमध्ये जाऊन करता येईल ना सर? काय काय फाईलमध्ये जाऊन करता येईल. प्रिंट प्रिव्ह्यू तिथे दिसतंय. हाताने चेंज नाही करतायत त्याला. असो, तुम्ही प्रिंटशी खेळून बघू शकता, त्याने तुम्हाला या गोष्टी कळतील. नाही वरचा जो बार आहे ना, फाईल एडिट मोड्स वगैरे मध्ये, त्या फाईल मध्ये जायचं, तिथे सगळं दिसतंय. हो हो, आपल्याला प्रिंट प्रिव्ह्यू दिसतं. मात्र जे आता आपलं बोलणं चाललं होतं की ते नीट दिसत नाही अनेक वेळा, तर ते नीट तसंही दिसत नाही, पण आपण त्याला जास्त काही करू शकत नाही. आणि काही प्रश्न आहेत कोणाचे? हा सर, एक प्रश्न आहे. होरारी कुंडली करता किंवा म्हणजे मिसलिनियस मध्ये त्यांनी दिलेलं आहे प्रश्न होरारी 1 ते 249 आकडे टाकून आपण जो केपी प्रमाणे प्रश्न विचारतो, त्याच्याबद्दल थोडं तुम्ही माहिती सांगू शकाल का? कुठलं म्हणताय तुम्ही? मिसलेनियस मध्ये अँग्युलर रिटर्न, प्रोग्रेशन, मग त्या पुढे प्रश्न होरारी म्हटलंय. सॉरी, मला मुंडेंच्या पुढे मिसलेनियस म्हणून बघा. हो हो, त्याच्यामध्ये होरारी म्हणून येतं. तो मेनू कसा वापरायचा? अच्छा, खालचे म्हणताय तुम्ही? होररी जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही प्रश्न कुंडलींसाठी केपी मध्ये आपण जे प्रश्न कुंडली मांडतो ना, त्याच पद्धतीने तुम्हाला इथे टाकायचे असतात. म्हणजे तुम्ही समजा आता 108 नसतं ऍक्च्युली, काय म्हणून आपण 45 म्हटलं आणि मग तो टाकला, तर मग त्या पद्धतीने तुम्हाला तो प्रश्न चार्ट जो आहे तो कॅल्क्युलेट करून मिळतो. हा चार्ट जो असेल हा तो स्पेसिफिक आकड्याकरता असेल का आपण जे हो, लग्न हो. कुंडली टाकली त्याच्या नाही संबंधात? नाही नाही, हा प्रश्न कुंडली आहे ना, प्रश्न कुंडली आणि लग्न कुंडलीचा काही संबंध नाहीये. त्याचप्रमाणे अँग्युलर रिटर्न जो प्रकार असतो, महत्वाचं म्हणजे बॅक टू नेटल चार्ट करायचं. ते नाही केलं तर आपल्याला प्रॉब्लेम्स होतात. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, जसं आता मिसलेनियस आणि मुंडे, मिसलिनरी आणि मुंडेन, ह्याचा आणि जातकाच्या कुंडलीचा काही संबंध नाहीये. आपण जर मेदिनीय वापरायचं असेल तर मेदिनीय ह्या पद्धतीने वापरू शकतो. आणि समजा मिसलेनियसचा विचार करायचा तर आपल्याला प्रश्न कुंडली आहेत, प्रोग्रेशन्स आहेत, त्यानंतर ज्याला आपण अँग्युलर रिटर्न म्हणतो तो आहे, साधे पंचांग जे आहे तो सुद्धा येतो. ह्याचा इथे दिसत का नाहीये? हा, तर पंचांग जे आहे त्या दिवसाचं ते संपूर्ण पंचांग आपल्याला इथे दिसतं. माफ करा. आणि ह्या ऍडिशनल गोष्टी आहेत त्या आपण फारसे वापरत नाही, पण त्याच्याबद्दलच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला देऊन ठेवलेल्या आहेत. या सगळ्यांचा आणि जातकाच्या कुंडलीचा संबंध नसतो, पण अनेक वेळा आपण मेदिनीय आणि प्रश्न कुंडली वापरायची असेल तर डायरेक्टली इकडनं वापरू शकतो. आणि जातकासाठीच्या ह्या गोष्टी आपण ज्या आहेत त्या आत्ता पाहिल्या. याच्या व्यतिरिक्त पण खूप साऱ्या गोष्टी आहेत याच्यामध्ये, ज्या आपण आता पाहिल्याच नाहीयेत.
तुम्ही जर कुठे दाखवू मी, वेदिक ॲस्ट्रोलॉजर .org जे आहे, इथे जेव्हा याल त्यांच्या साईटवरती, तर इथून जर आपण पाहिलं तर आपल्याला इथे ॲस्ट्रोलॉजी फ्री सॉफ्टवेअर या पद्धतीने दिसतं. आणि इथे पाहिल्यानंतर आपल्याला इथं चेकआउट अ नियरली कम्प्लीट लिस्ट ऑफ फीचर्स हे जर आपण उघडलं तर तुम्हाला इथे हे संपतच नाहीये, एवढ्या सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत. आणि इथे फक्त नावं आहेत हं. एवढ्या सगळ्या गोष्टी त्यांनी देऊन ठेवलेल्या आहेत आपल्यासाठी. त्यामुळे ह्याच्यापैकी अगदी छोटासा पर्सेंटेज जो आहे तो आपण आता पाहिला, जो आपण दरवेळेस वापरतो. पण या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे दिल्या गेलेल्या आहेत. आणि मी आवर्जून सांगेन की त्यांचा हा जो भाग आहे तो एकदा वाचून बघा. त्याने आपल्याला कळेल की नक्की काय काय गोष्टी त्यांनी आपल्यासाठी देऊन ठेवलेल्या आहेत. इथे जे काही त्यांचा जो स्क्रीनशॉट आहे, हा जुना स्क्रीनशॉट आहे, बराच जुना स्क्रीनशॉट आहे त्यांचा. जेवढं मला आठवतंय की हे जे काही आहे, हा प्रकार जो होता त्यांचा पेड सॉफ्टवेअरच्या वेळेसचा होता. नंतर त्यांनी बरेच चेंजेस केलेले आहेत. चालेल. आणि काही प्रश्न आहेत आपले? नमस्कार सर. हा, नमस्कार. मला असं विचारायचं होतं की याच्यामध्ये ग्रहांच्या गती ज्या आहेत त्या हा. बघता येतात का? हो, ग्रहांच्या गती पाहता येतात आपल्याला. इथे जे लॅटिट्यूड, स्पीड्स एक्सेट्रा म्हणून जो प्रकार आहे ना, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्याचे गती ज्या आहेत त्या दिसतात. त्या दिवशीची चंद्राची गती, त्यानंतर सूर्याची गती, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला इथे पाहता येतात. मात्र त्या गती ज्या आहेत त्या पाश्चात्य पद्धतीने दिल्या गेलेल्या आहेत. आणि इथे जे आपण पाहतो लॅटिट्यूड स्पीड हा जो प्रकार आहे, ही आपली आत्ताची गती असते. जसं इथे जे 0.00 आहे, 1.19 आहे, ह्या पद्धतीने त्यांनी आता आपल्याला दिलेले आहेत. हा असा का दिला आय एम नॉट व्हेरी शुअर. सॉरी, हा भाग येतो. लॉन्जिट्युडनल स्पीड जो आहे ना, हा प्रकार आहे. लॅटिट्युडनल नाहीये, लॉन्जिट्युडनल स्पीड आहे हा इकडचा जो लॉन्जिट्युडनल स्पीड आहे तो म्हणजे आपली आत्ता आपण जी ग्रहगती वापरतो ती आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याला माहिती आहे की ग्रह जे असतात ते उत्तर आणि दक्षिण सुद्धा हलतात, मूव्ह होतात. तर ते भाग जो आहे तो तुम्हाला लॅटिट्यूड स्पीड मध्ये दिसतो. थँक्यू सर. हो, पुन्हा जाताना पुन्हा लॅटिट्यूड इन्फो म्हणून बघायचा, तिथे आपण परत जाऊ शकतो. हा, बोला. नमस्कार सर, बोलू हा, का? नमस्कार. हा, बोला. सर, मला आपल्या जगन्नाथ होरामध्ये समजा आपण कोणताही ग्रह स्तंभी झालेला आहे, तर तो कसा काय, म्हणजे त्या काळामध्ये तो ग्रह स्तंभी शनी व बुध वगैरे, तर तो कसा काय ओळखायचा याच्यावर? जे आपण स्पीड्स म्हटले ना, त्या स्पीड्स वरनं आपल्याला कळतं की तो स्तंभी आहे का. जसं लॉन्जिट्युडनल स्पीड 0 जर आला तर तो स्तंभी असणार आहे तेव्हा. अच्छा, हा लॉन्जिट्युडनल स्पीड 0. होय. मग हे प्रत्येक ग्रहाच्या बाबतीत? हा, म्हणजे सूर्य चंद्र नाही होत स्तंभी. नाही, सूर्यचंद्र नाही, बुध आहे किंवा म्हणजे इतर शनी आहे. ग्रहांसाठी तुम्ही इतर या ग्रह, पद्धतीने पाहू शकता. मग तो 0 डिग्री दिसला लॉन्जिट्यूड मध्ये तर तो स्तंभी आहे असं समजायचं का? असं समजायचं त्या दिवशी. होय. त्या व्यतिरिक्त स्टेशनरी ट्रान्झिट मोड जो आहे ना, त्याच्यावरनं पण आपल्याला कळतं की हे ग्रह कधी स्तंभी झालेले आहेत. पण ते आत्ताच्या वेळेप्रमाणे असतात. म्हणजे आता जातकाचा 1996 ला जन्म झाला ना, तर मी म्हंटल की त्याच्यानंतर कधी गुरु स्तंभी झाला, स्टेशनरी ट्रान्झिट मोडवर क्लिक केलं मी, तर आपल्याला कळतं की या व्यक्तीचा जन्म हा 5 एप्रिल 1996 ला झाला होता आणि 4 मे 1996 ला हा वक्री गुरु जो होता तो स्तंभी झालेला आहे.
हे आपल्याला कळतं. हा दुसरा प्रकार झाला जेव्हा आपल्याला पाहता येतं. किंवा आता हे प्रकार जे आहेत ते गोचरीशी जास्त निगडित आहेत की ह्या दोघांचं युती कधी झाली. आता वेगवेगळे आपले ग्रह आहेत आणि त्या ग्रहांची आणि त्यांची युती कधी झाली. आता आपण युती बघू शकतो किंवा समसप्तक कधी केलेले आहेत, ते नवपंचम कधी झालेले आहेत, ह्या पद्धतीने आपण पाहू शकतो आणि हे सुद्धा आपण इथे बघून घेऊ शकतो. किंवा आपण जर म्हटलं की सूर्य किंवा आपण म्हणू गुरु हा आधीच्या राशीत कधी गेला किंवा गुरु हा नंतरच्या राशीत कधी गेला हे पण आपण इथे बघू शकतो. मात्र तुमचा प्रश्न जो होता तो इकडनं पण बघू शकतो आपण, स्तंभी आहे की नाही. अर्थात हे केल्यानंतर पुन्हा बॅक टू नेटल म्हणणं विसरू नका. किंवा बेसिक मध्ये तुम्ही जेव्हा राईट क्लिक करून लॉन्जिट्यूड स्पीड एक्सेट्रा जेव्हा म्हणता तेव्हा लॉन्जिट्यूडनल स्पीड कडे जायचं आणि तेव्हा तुम्हाला कळेल ते. पण जनरली 2 कलांचा शनी असला किंवा 5 कलाच्या आतमध्ये गुरु असला तर तो वक्री असला तर तो स्तंभीकडे जातो असं जनरल स्टेटमेंट आहे. पण मग म्हणजे असं ऐकण्यात आलंय तर मग हा ओन्ली 0 डिग्री वरून आपण कन्फर्म सांगू शकतो हा स्तंभी आहे म्हणून. होय. लॉन्जिट्यूड मध्ये ना लॉन्जिट्यूडनल स्पीड, लॉन स्पीड म्हणून जाईल लॉन्जिट्यूडनल स्पीड तो. लॅटिट्यूडनल स्पीड वेगळा, लॉन्जिट्यूडनल स्पीड वेगळा. ओके. तर त्या ग्रहांच्या वर्षात काय म्हटलं? नाही कोणीतरी बोलत होतं. थँक्यू सर. हा. आणि काय प्रश्न आहेत का? सर एक ऑब्झर्वेशन असं होतं की हे सॉफ्टवेअर जेव्हा त्यांनी नरसिंह रावांनी डेव्हलप केलं ते अमेरिकेत असताना केलं, त्यामुळे त्यांचं जे लोकेशन येतं किंवा टाइम जो येतो तो तिथला असतो. आता आपण भारतात आहोत, प्रत्येक जण भारतात वेगवेगळ्या ठिकाणी असतो, तर आपण आपल्या गावाचं लोकेशन तिथे हे टाईप करायचं आणि ते सेव्ह करायचं किंवा बाय डिफॉल्ट म्हणजे प्रेफरन्सला जाऊन सेव्ह प्रेफरन्सेस म्हणून असतं तिकडे. सेव्ह प्रेफरन्सेस हे केलं की पुढच्या वेळेस जेव्हा आपण लॉग इन करतो जगन्नाथोराला तेव्हा आपल्या गावाचं लोकेशन आपल्याला मिळतं. बरोबर. आता इथे ग्रॅफ्टॉनचं जे आहे साऊथ ह्याचं युएस मधलं जे आहे लोकेशन ते आपण इथलं पुण्याचं किंवा मुंबईचं किंवा प्रत्येक जण ज्या ज्या गावात राहतो त्या त्या गावाचं लोकेशन ते सेव्ह प्रेफरन्स केलं की त्या गावाचं लोकेशन येतं आणि मग जातात त्या गावातलं असेल किंवा दुसऱ्या कुठल्या गावातलं असेल तर ते आपण चेंज करू शकतो. बरोबर. सर एक विचार. हो विचारा. नेटल चार्ट D1 कुंडली दिसते, पण मी जेव्हा D9 खालची कुंडली D9 करायला जातो त्यावेळेस दोन्ही पण D9 होतात ते. त्याचा एक प्रॉब्लेम झाला असेल रिलेटेड टू डिस्प्ले आणि चार्ट स्टाईल अँड लँग्वेजेस, सॉरी यूज टू चार्ट स्टाईल्स. इथे गेलात ना तर वरचा यूज टू चार्ट स्टाईल्स हा चेकबॉक्स आहे ना तो काढून टाका. एक मिनिट सर, कुठल्या ठिकाणी कसं यायचं परत एकदा सांगतो. प्रेफरन्सेस, रिलेटेड टू डिस्प्ले, हो त्याच्यामध्ये यूज टू चार्ट स्टाईल्स. येस. आणि इथे वर एक चेकबॉक्स आहे यूज टू चार्ट स्टाईल्स, हा तर तो काढून टाका. काढून टाकला. ओके. मग होईल ते. झालं सर. येस सर. ते कसे करतात, समजा मी यूज टू चार्ट स्टाईल म्हटलं आणि इथे साऊथ इंडियन रेग्युलर म्हटलं असं जर मी म्हणेन तर काय होतं, वरची राशी आहे आणि खालचा हे आहे साऊथ इंडियन. तर इथे जे काही चेंज करेन त्या त्या पद्धतीने तो चेंज करून देतो. कारण बरेच जणांना नॉर्थ इंडियन साऊथ इंडियन एकाच वेळेस बघायची सवय असते किंवा अनेक शिक्षक जे असतात त्यांना दोन्ही पद्धतीने माफ करा दोन्ही पद्धतीने दाखवायचं असतं. त्यासाठी त्यांनी तो ऑप्शन देऊन ठेवलाय आणि त्यांच्या क्लासेस जेव्हा चालायचे तेव्हा ते या पद्धतीने दाखवायचे. प्रेफरन्सेस मध्ये जाऊन चार्ट स्टाईल्स काढून टाकले तर मग आपण वेगवेगळ्या चार्ट स्टाईल्स आपल्याला पाहायला मिळतात तिथे. ओके 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 चालेल सर. थँक्यू. येस येस. सर याच्यामध्ये स्थिर करण्याचा काही पर्याय आहे का? एक मिनिट आधी तुम्ही विचारायला सुरुवात केली होती. काय म्हटलात? सर मी हो हो सर मला स्थिर तारांबद्दल विचारायचं होतं. ह्याच्यात तसा काही ऑप्शन आहे का? स्थिर तारांचा ऑप्शन जो आहे तो मी पाहिला नाहीये. एक सेकंद.
नाही, ह्यात नाहीये. स्थिर ताऱ्यांचा ऑप्शन ह्यात नाहीये. ओके सर. हा, आपण विचारत होता मॅडम. सर, मी जेव्हा त्या चार्टवर राईट क्लिक करून दशांश D10 चार्ट मी ओपन करायचं बघते ना, तर तिथे फक्त तेवढंच येते. तुमच्या इकडे कसे ते ऑप्शन्स येत होते तसे माझ्या इकडे ऑप्शन्स येत नाही. तुम्ही क्लिक केल्यानंतर पुन्हा राईट क्लिक करा आणि मग तुम्ही D10 वरती या, मग तुम्हाला ते ऑप्शन्स दिसतील. आधी नाही येत ते. आता समजा मी D9 केलं तर आधी नाही येत. आता D9 सिलेक्ट केलं, आता पुन्हा D9 वरती राईट क्लिक करा, मग D9 चे वेगळे ऑप्शन्स येतात तुम्हाला. आधी नाही येत ते. अच्छा, अच्छा, आधी नाहीये. ओके, ओके. हा, ट्राय करते मी. थँक्यू सर. होय होय होय. अजून काही प्रश्न आहेत आपले? सर, याच्यामध्ये ग्रहांच्या अवस्था कुठून बघायला मिळतात? अवस्था पाहता येतात त्याच्या. अवस्था होत्या. 1 सेकंद दाखवतो मी तुम्हाला. जेव्हा आपण बेसिक नंतर स्ट्रेंथ्स वरती जातो, अदर स्ट्रेंथ वरती यायचं आणि मधल्या भागावरती क्लिक करायचं. त्याच्यावरती राईट क्लिक केलं आपण तर इथे आपल्याला बेसिक अवस्था ज्या आहेत त्या दिसतात. तर इकडे आपल्याला स्वप्नादी अवस्था, त्यानंतर आपल्या ज्या दशा अवस्था ज्या आहेत त्या दिसतात. त्याचबरोबर तुम्ही इथे खाली पाहिजे तर शयनादी अवस्था ज्या आहेत त्या पण दिसतात. तर ह्या 2 वेगळ्या प्रकारच्या तुम्ही अवस्था ज्या आहेत त्या पाहता येतात इथे. एक आहे ती म्हणजे बेसिक अवस्था, जे आपण इथे मुदित, त्यानंतर मित्र, या स्वस्थ, दीन ज्या अवस्था आहेत त्या आपण पाहू शकतो. तर म्हणजे स्ट्रेन्स मधनं येऊन मधल्या याच्यावर राईट क्लिक करायचंय. स्ट्रेंथ मध्ये मधल्या ह्याच्यावरती राईट क्लिक करायचं, बरोबर. त्याने आपण अवस्था पाहू शकतो. ओके वरच्या सर. याला केलं तर अजून वेगळ्या गोष्टी आहेत, मधल्या हा. याला केल्यानंतर स्वतःच्या वेगळ्या गोष्टी आहेत त्यांच्या, असं. मग प्रत्येक ठिकाणी राईट क्लिक केल्यानंतर त्या संबंधीचे अनेक ऑप्शन्स तुम्हाला दिसतात. त्याच्यामध्ये Yes. इथनं पाहू शकतो आपण. थँक्यू सर. येस. आणि काही प्रश्न आहे? हॅलो सर. हा, नमस्कार. नमस्कार. तर याच्यात मुद्दा कसा आहे माहिती का, की आपण जी योगिनी पाहतोय ना, तर त्यात त्यांनी फक्त असंच दिलंय की बाबा चंद्र, सूर्य, मंगळ वगैरे असंच दिलंय त्यांनी. याच्यामध्ये मंगला, पिंगला, धान्य, भ्रामरी, भद्रिका वगैरे असं दिलेलं नाहीये. हो हो, फक्त आपल्याला बरोबर. तेवढं समजून घ्यावं लागेल. करेक्ट. योगिनी नसं दिलेलं असतं. बरोबर सर, बरोबर हा, म्हणताय म्हणजे तुम्ही. तेवढं फक्त कारण काय आहे, की तसं देणं अपेक्षित होतं, पण ठीक आहे, काय हरकत नाही. जसं दिलेलं नसेल तरी आपण तेवढं फक्त, म्हणजे जे नवीन बघताय जरा त्यांनी ते समजून घ्यायला पाहिजे. होय होय सर. तो मुद्दा आहे. ठीक आहे, ओके सर. येस, थँक्यू सर. चालेल. संपलं वाटतं ना आता सगळ्यांचे प्रश्न? हो, प्रश्न झाले असतील तर आपण आता थांबूया. सर, माझा प्रश्न आहे एक. हा. दशा, डेफिनेशन ऑफ द इयर्स इन दशाद, हे कुठले नेमके घ्यायचे, म्हणजे आपण कुठले घ्यायला पाहिजे? म्हणजे कुठली म्हणताय तुम्ही? दशामध्ये सेटिंग आहे. माफ करा. ऑप्शन्स मध्ये म्हणताय का तुम्ही? दशाच्या राईट क्लिक केल्यानंतर डेफिनेशन ऑफ द इयर इन दशाज या ऑप्शन मध्ये मीन ट्रॉपिकल घ्यायचं 365, 24, 219 का 365, 25, 63, 64 घ्यायचे का ट्रू सायडेरियल सोलर इयर घ्यायचं, ते त्यांनी टिक मार्क केलंय. बाय डिफॉल्ट त्यांनी ट्रू सायडेरियल इयर ह्या पद्धतीने सांगितलेलं आहे. आपण युजली या पद्धतीने पाहतो, पण अनेक जण मीड ट्रॉपिकल इयर म्हणजे 365 घेऊन पण करू शकतात. अनेक वेळा आपण सायन वर्ष जे आहे 360 दिवसांचं ते पण वापरतो. खरं तिथीप्रमाणे पाहणं अतियोग्य असं मी म्हणेन, पण
ते जास्त मोठे ज्योतिषी आहेत, पी.व्ही.आर. नरसिंहराव, आणि हे त्यांचं बाय डिफॉल्ट आहे 360 सायडेरियल डिग्रीज. म्हणजे सूर्य पुन्हा 360 डिग्री नंतर तिथेच पोहोचला तर ते एक सायडेरियल वर्ष जे आहे सूर्याचं ते घेऊन करावं. सूर्याच्या 360 डिग्री प्रमाणे आपण दशा पाहाव्या असं त्यांचं म्हणणं आहे. होय, म्हणणं आहे. बरं. दुसरा एक प्रश्न की घटना आपण कुठे आपण सेव्ह करून ठेवायच्या, की लग्न केव्हा झालं, अपघात झाला, काय असं झालं? तुम्हाला फाईलमध्येच नाही, इथे एडिट मध्ये यायचं आणि इकडे चार्ट नोट्स म्हणून प्रकार आहे, ह्याच्यावरती यायचं. अरे मी नवीन उघडला होता ना. नाही तसं नाही आहे. 1 मिनिट 2 मिनिटं सांगतो मी तुम्हाला. आता आपल्याला समजा सेव्ह करून ठेवायचं असेल की त्या व्यक्तीचा जन्म कधी झाला किंवा जन्म नाही, लग्न कधी झालं वगैरे वगैरे, ह्या गोष्टी जेव्हा टाकायच्या असतील तेव्हा चार्ट नोट्स म्हणून असतो, त्याच्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर तुम्ही या सगळ्या गोष्टी इथे लिहून ठेवू शकता आणि ह्या तुम्ही वापरू शकता. नाही तसं नाही, त्या दिवशी मग दशा कुठल्या असाव्यात किंवा गोचर कसा असेल किंवा त्या दिवशीची कुंडली आपल्याला अभ्यास करायची आहे, मग ती दिसायला पाहिजे. मग इकडनं तुम्ही दशेवरती जायचं आणि लोकेट इव्हेंट म्हणायचं आणि मग इकडनं तुम्ही त्या गोष्टी टाकू शकता. आणि ह्या जे नोट्स आहेत तुमच्या की लग्न कधी झालं किंवा मग मूल कधी जन्माला, पहिलं मूल कधी जन्माला आलं वगैरे वगैरे, ते सगळं तुम्ही तिथे लिहायचं. आणि इथनं लोकेट अँड इव्हेंट राईट क्लिक करून लोकेट अँड इव्हेंट अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तुम्हाला त्या गोष्टींच्या दशा अंतर्दशा दिसतात. त्याच पद्धतीने तुम्ही जेव्हा गोचरीकडे जातात ट्रान्झिट मध्ये, तेव्हा तो दिवस टाकायचा, ट्रान्झिट टाइम टाकायचा आणि शो ट्रान्झिट कॅल्क्युलेशन म्हणायचं की तेव्हाची गोचरी दिसते. अच्छा, म्हणजे ह्याच्यात मल्टिपल इव्हेंट आपण टाकू शकतो ना, का एकच फक्त होईल? एका वेळेस एक दिसतं. तुम्ही 2 इव्हेंट अर्थात एकाच वेळेस बघू शकणार नाही, पण ते तुम्ही एकानंतर एक बदलून पाहू शकता. बदलून पाहिजे म्हणजे होय, कस्टमाइज आपण मॅन्युअली कस्टमाइज करायचं, मॅन्युअली चेंजेस करायचं आणि पाहायचं. बरोबर. इतर ह्याच्यामध्ये काय असतं की ती यादी असते, तिथं क्लिक केलं की ते दिसायला लागतं. होय होय, इथे तसं नाहीये, ते तुम्हाला स्वतःहून टाकावं लागतं. आणि छोटा अजून केपी न्यू आयनांश आपण वापरतो बऱ्याच वेळा काही, तर मग त्याच्यात ते मायनस प्लस करत बसायचं का? केपी आयनांश त्याच्यामध्ये फरक, केपी ओल्ड आणि केपी न्यू ह्याच्यामध्ये फरक तिथं आपल्याला दाखवावा लागतो. केपी न्यू त्याच्यात नाहीये. ते तुम्ही ऍड आणि सबट्रॅक्ट करून डिग्रीज मध्ये टाकलं तर त्या पद्धतीने तुम्ही ऍडिशनल घेऊ शकता. म्हणजे समजा मी केपी म्हटलं, न्यू करताना तुम्ही तेवढे डिग्री मिनिट्स ऍड किंवा सबट्रॅक्ट करून घेऊ शकता. हे त्यांनी ऍडिशनल दिले, हे फक्त केपी साठी असं नाहीये, कुठल्याही याच्यासाठी तुम्ही करू शकता. म्हणजे मला आता लाहिरीचं वापरायचंय पण मला ते पूर्ण आयनांश शिफ्ट करायचं आहे 4 डिग्रीने, तर ते पण करून मी बघू शकतो. रिसर्च साठी देऊन ठेवलंय. मात्र विविध आयनांश जे आहेत त्यांना जर मला वापरायचं असेल, जे ह्यांच्याकडे आता नाहीच आहे, तर एखादा त्याच्या जवळचा आयनांश घेऊन पुढे जाऊ शकतो आपण. तसं ऍस्ट्रोसेज मध्ये एक टेबल दिलाय की कुठल्या आयनांशाचा आणि कुठल्या आयनांशामध्ये किती फरक आहे, हा टेबल दिलाय. त्याचा वापर करून आपण इथे तो ऍड किंवा सबट्रॅक्ट करू शकतो आपण. होय होय. न्यू आणि ओल्ड मध्ये 5 कलांचा पूर्वी फरक होता, आता सध्या 6 कलांचा आहे. 10 वर्षापूर्वी 5 कलांचा होता, विकलांचा होता. कलांचा होता 5 कला. नाही, न्यू आणि ओल्ड मध्ये फक्त. न्यू आणि ओल्ड मध्ये लाहिरी आणि ह्याच्यामध्ये होता, आता 6. तसं म्हणजे तसं आपण ते तो फरक चेंजेस करून घेऊ शकता, आपण करू शकतो. ओके, झाले. हे ऍडिशनली त्यांनी देऊन ठेवलेलं आहे, त्यामुळे फार चांगलं झालंय. आपण ते वापरून पुढे जाऊ शकतो. ठीक आहे सर, धन्यवाद. येस, धन्यवाद. अजून काही प्रश्न आहेत का? थांबूया आपण आता. सर थँक्यू तुमचे आणि मकरन सरांचे पण थँक्यू. आणि त्यांनी सांगितलं आणि तुम्ही लगेच ते आम्हाला शिकवायला घेतलं, त्यामुळे आम्हाला कळलं की हे नवीन सॉफ्टवेअर कसं काय आहे. आणि एवढी तब्येत बरी नसताना तर तुम्ही क्लास घेताय, त्याच्यासाठी
खूप धन्यवाद. नाही, मला माफ करा, सारखं खोकल्याचा आवाज तुम्हाला येतो, इरिटेट होत असेल, पण आणि खरंच मकरंद सरांचाही धन्यवाद. त्यांचे प्रेरणा आहेत ह्या क्लाससाठीचे. नाही, मग तुम्ही कॅन्सल पण करू शकला असतं, तुमची तब्येत बरी नाहीये, पण तुम्ही तसं केलं नाही आणि तो घेतला, तो तुम्ही सांगितल्या प्रकारे, त्याच्यासाठी धन्यवाद. सर, मला धन्यवाद देण्याऐवजी मी सगळ्यांच्या वतीने त्या नरसिंहराव जे आहेत त्यांना 100 दंडवत घालेन की त्यांनी एवढं छान टूल आम्हा ज्योतिषी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलं. हो हो, त्यांचे तर धन्यवाद प्रथमच. धन्यवाद सर, धन्यवाद. धन्यवाद. अगदी. सर, तुम्ही खूपच चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करून सांगितलं. म्हणजे इतकं ते कॉम्प्लेक्स आहे, पण ते आम्हाला इतक्या सुलभ रीतीने समजावून सांगितलं की त्याच्यामुळे काम एकदम सोपं होणार आहे. धन्यवाद सर. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद. गेट वेल सर. थँक्यू. राहुल सर, तुम्ही हात वर केला होता, आपले काय Thank प्रश्न you, आहे sir. का? नाही सर, तो डाऊन करायचा राहून गेला, सॉरी. अच्छा अच्छा, ओके, नो प्रॉब्लेम. चालेल, सर्वांना धन्यवाद. आणि धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सो मच. आपण थांबूयात आता. थँक्यू. शुभरात्री. थँक्यू सर. गुड नाईट. थँक्यू. गुड नाईट.